आपल्या मुलांना शिकवणारी, वाल्मिकींच्या आश्रमामध्ये गुरुदेवांची सेवा करणारी, अत्यंत नम्रपणाने राहणारी, आश्रमामध्ये पडेल ती कामं करणारी ही भगवती जानकी बघितली ना की लक्षात येतं की हे काही विलक्षण काहीतरी असं व्यक्तिमत्व आहे. आणि मग तिचा आणखीन वेगळेपणा आपल्या लक्षात येतो की ज्या वेळेला ह्याच दोन्ही मुलांनी काय केलेलं आहे तर भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, हनुमंत सगळ्यांचा यथावकाश काय केलेला आहे, पराभव केलेला आहे, रामाला समोर यायला लावलेला आहे. आणि ज्या वेळेला युद्धाच्या वेळ आली, एक क्षण असा आला आहे की आता दोन्ही बालकं आपल्याच पित्याबरोबर युद्ध करणार, त्याच वेळेला वाल्मिकींनी सांगितलेलं आहे की रामा हे असं करू नकोस. आणि मग वाल्मिकी आलेले आणि सांगितलेलं आहे की कोण आहेत दोघंजणं. वाल्मिकींनी ह्या बालकांकडून रामायण जे 28,000 श्लोकांचं पाठ करून घेतलेलं आहे. सांगितलेलं आहे की जाऊन कुठे गा तर या अयोध्या नगरीमध्ये गा, रामाला कळू दे, सांगू नका कोण आहात तुम्ही म्हणून, कोणी विचारलं तर फक्त माझे शिष्य आहात म्हणून सांगा. आणि अशा तऱ्हेने मुलं रामचरित्र गायनाच्या निमित्ताने रामाकडे गेलेली आहेत. आणि असं गेलेले असताना जे आहेत वाल्मिकी ऋषी तिकडे गेलेले आहेत. आणि ज्या वेळेला वाल्मिकी ऋषी गेलेत त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे शेवटी की रामा हे दोन्ही पुत्र तुझे आहेत. त्यावेळेला राम म्हणतोय राजाची किती कठोर भूमिका असते, राजा होणं किती अवघड आहे. तो म्हणतो की भगवती जानकीने काय करावं तर राजदरबारामध्ये यावं आणि सगळ्यांच्या समोर सांगावं, काय सांगावं की ही दोन्ही पुत्र माझेच आहेत हे तिने सगळ्या राजदरबारामध्ये सांगावं. किती अवघड आहे. म्हणजे एखाद्या पत्नीने येऊन सांगायचं की ही दोन्ही मुलं रामा तुझीच आहेत, याच्यासारखी आणखीन परीक्षा दुसरी कोणती आहे. आणि कबूल झाले. वाल्मिकी म्हणाले ठीक आहे, मी घेऊन येतो भगवती जानकीला. आणि त्याप्रमाणे ते तिला घेऊन आलेत बरं का. आणि जेव्हा घेऊन आलेत त्यावेळेला मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अत्यंत तिला दुःख झालेलं आहे. तिला नाही ते दुःखच ती सहन करू शकले. या अगोदरही तिने स्वतःचं पावित्र्य जे ते सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य केलेलं आहे, तरीसुद्धा पुन्हा तिच्यावरती संशय हे तिला नाही सहन झालं. आणि आता मात्र ती थकलेली आहे. आणि मग थकल्यानंतर आता तिच्या मुखातून उदासीनतेचे शब्द येत आहेत. आणि त्या उदासीनतेच्या शब्दामध्ये ती म्हणते की ही सीता केवळ दुःख भोगण्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि खरंच लक्षात येतं आयुष्यभर तिने किती दुःख भोगलं. मनामध्ये तिला दुःखच आहे. थोडा विवाह होतो न होतोय तो पुन्हा पतीने त्याग केलेला आहे. मुलांना शिकवायचं आहे, मुलांना सांगायचं नाही त्यांचं पिता कोण आहे ते, सगळीकडे दुःखच आहे की. आणि जेव्हा रामाने बोलवलेलं आहे अश्वमेघ यज्ञाच्या वेळेला, सुवर्णाची सीता करून ठेवलेली आहे आणि प्रत्यक्ष पत्नी असतानासुद्धा, आणि त्यावेळेला आपला पती सांगतोय की तू सगळ्या राजदरबारामध्ये सांग की दोन्ही पुत्र तुझेच आहेत म्हणून, ते मात्र तिला अपमानास्पद झालं. आणि त्यावेळेला तिने आता ती ज्या भूमीतून ती आलेली आहे त्या भूमिमातेला तिने प्रार्थना केली की आता मला हे दुःख नाही सहन, किती परीक्षा मी देऊ, आता परीक्षा देण्याची माझ्या अंगात ताकद नाही राहिली, तेव्हा तू तुझ्या उदरात मला घे. याचा अर्थ जिथपर्यंत सहन करता येईल तितकं तिने सहन केलेलं आहे. पण एका टप्प्यानंतर स्त्री ही अबला नाही, ती सबला आहे स्वतःच्या सामर्थ्यावरती. अंतिम क्षण जो आहे तो स्वतःच्या इच्छेने आपल्याला साधता आला पाहिजे. कारण मी देहा इतका सीमित नाही. मी जर चैतन्याचं स्वरूप असेन तर अंतिम क्षणसुद्धा माझ्या इच्छेने मला साधता आला पाहिजे, माझ्या साधनेने तो मला साधता आला पाहिजे, माझ्या नामसाधनेने ब्रह्मचिंतनाने मला तो साधता आला पाहिजे. आणि ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण भगवती जानकी आहे, जिने काय केलेलं आहे तर आपल्या उपासनेच्या सामर्थ्यावरती पृथ्वी मातेला जी कशी आहे तर ते कशी ती जड आहे खरं तर, पण तिला प्रगट व्हायला लावलेलं आहे आणि तिच्या उदरामध्ये ती गेलेली आहे. आपल्या उपासनेच्या सामर्थ्यावरती ती कुठे गेलेली आहे, तिने आपला अंतिम क्षण साधलेला आहे. मला वाटतं हे किती महत्त्वाचं आहे. इथे तिची संपूर्ण जीवनाची जी साधना आहे, राममय झालेलं जीवन, समर्पित जीवन जे आहे की माझं व्यक्तिमत्व वेगळं नाही, मी परमात्म्यामध्ये त्या नारायणामध्ये माझं संपूर्ण व्यक्तिमत्व विलीन करून टाकलेलं आहे. माझ्या पतीमध्ये माझं मी व्यक्तिमत्व विलीन करून टाकले. ती त्याच्यापासून भिन्न नाही, ती त्याच्यापासून वेगळी नाही. आणि म्हणून उपासना ब्रह्महून केलेली ब्रह्माची उपासना कशी असते,
उपासनेची अंग तिच्या नामसाधना कशी करावी तिच्यासारखी करावी. देवाशी संवाद कसा साधावा भगवती जानकीसारखा साधावा. देवाची उपासना कशी करावी ब्रह्मबाबांनी जानकीने केली तशी करावी. कसं वागावं, एखाद्या सुनेनी आपल्या सासू सासऱ्यांशी कसं वागावं, देराशी कसं वागावं, गुरूंशी कसं वागावं, आपल्या समाजामध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी कसं वागावं, सगळ्या ठिकाणी ती आदर्श दाखवून देणे. आणि म्हणून विलक्षण व्यक्तिमत्वाचं असणारी, जिचं सामर्थ्य विलक्षण आहे, जिने पतीची केवळ ती पत्नी नाही आहे, ती त्याची अभिन्न चितशक्ती असली तरीसुद्धा त्याची भक्त आहे. आणि एका भक्ताने आपल्या उपास्य देवताची भक्तीही कशी करावी ती जिने अत्यंत सुंदर दाखवून दिलेली आहे. आणि त्याच भक्तीच्या जोरावरती शेवटचा दिस गोड व्हावा, तो स्वतःचा गोड दिवस तोही तिनेच केलेला आहे. समाजाकडून काही घेतलं नाही, पतीकडून काही घेतलं नाही, लाकडंसुद्धा नाही, तो गेली उदरामध्ये निघून गेली. हे सामर्थ्य कशाचं आहे? हे तिच्या उपासनेचं, हे तिच्या कर्तृत्वाचं, हे तिच्या सद्गुणाचं, हे तिच्या चिंतनशीलतेचं सगळं काय आहे तर ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून भगवती जानकी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, जी एक भक्त म्हणून विलक्षण आहे, एक साधक म्हणून आपल्याला खूप मार्गदर्शक आहे, उपासनेची अंग दाखवणारी आहे. आणि भगवंताची चितशक्ती अंतिम क्षण कसा साधायचा तेही दाखवणारी आहे, शिकवणारी आहे. आणि अंतिम क्षणी रडत बिगडत न जाता आनंदाने मी माझ्या आईच्या कुशीमध्ये चाललेली आहे, जिथून आलेली आहे तिथून चाललेली आहे, त्यात कुठेही नाही. म्हणजे पतीचाही त्याग करताना तिला तिथे हळहळ नाही आहे, दुःख नाही आहे, काही नाही. इतकी शांतपणे तिने आपलं जे अंतिम क्षण आहे तोही उत्तम साधलेला आहे. आणि मला वाटतं हे भगवती जानकीकडनं शिकण्यासारखं आहे. जे काही वाल्मिकी रामायणामधून प्रभू रामाच्या कृपेने काही उमजलं, सद्गुरूंच्याकडून जे काही उमजलं ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सगळी सेवा प्रभू रामाच्या चरणी आणि भगवती जानकीच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. भगवान प्रभू रामचंद्र महाराज की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. जय जय रघुवीर समर्थ.